नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज। वडवणी पोलिसांची मोठी कारवाई, 10 लाखांची फसवणूक करणारा फरार आरोपी जेरबंद। लष्करी नोकरीचे आमिष दाखवून 10 लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या एका फरार आरोपीला वडवणी पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्यात। गेल्या 1 वर्षापासून हा आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता। फेब्रुवारी 2025 मध्ये फिर्यादी सीताराम बडे यांनी तक्रार दिली होती की दिवाकर नांदी आणि पवन भोसले यांनी त्यांच्या भावाला मिलिटरीत नोकरी लावून देतो असं सांगून 10 लाख रुपये उकळले। इतकेच नाही तर या आरोपींनी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे बनावट नियुक्तीपत्र देखील दिले होते। फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसात धाव घेतली आहे। या प्रकरणातील एक आरोपी यापूर्वीच अटकेत होता। पवन भोसले हा फरार होता। 14 एप्रिल 2026च्या रात्री तो आपल्या गावी येणार असल्याची गुप्त माहिती मिळताच वडवणी पोलिसांनी तातडीने सापळा रचून त्याला अटक केली आहे। न्यायालयाने या आरोपीला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। सदरची कारवाई वर्षा वघाणे यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक केदार, विश्वजित गुंड यांनी केली आहे। सरकारी नोकरीचे आमिष दाखवून कोणी पैशांची मागणी करत असेल तर अशा आमिषांना बळी पडू नका आणि त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करा, असं आवाहन वडवणी पोलिसांनी केलं आहे। बीड प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज। महाराष्ट्राचा बुलंद आवाज, क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध। राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध, ताज्या बातम्या आपल्यासाठी। पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज। महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल। आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।